हुश हटपली बाबा एकदाची कामं. काय ते एकदा सकाळी उठले की कामांना नुसती सुरुवात होते, नुसती धावपळ करावी लागते बघा. ते नाश्त्यापासून सुरुवात होते, मग प्रत्येकाच्या चहाच्या वेगवेगळ्या वेळा, जो जसा उठेल तसा त्याला चहा गरम करून द्यायचा. मग डब्यात पण प्रत्येकाची वेगवेगळी नाटकं, याला हे हवंय त्याला ते हवंय. अरे काय, आणि रोजच आपलं हे चाललंच आहे. अख्खा दिवस माझा त्याच्यातच जातो. एकदा सगळे घरातून बाहेर गेले ना की मग जरा हायचं होतं. परवाचीच गोष्ट घ्या ना, ह्यांचे कोणीतरी पाहुणे आले होते. त्या दिवशी होती संकष्टी. चांगलं सुटसुटीत खिचडी केली होती, मी सगळे मुकाट डब्यात घेऊन पण गेले होते. तर हे पाहुणे येऊन काय म्हणे, आमची संकष्टी नाहीये, आम्हाला चारीठाव स्वयंपाकच करा. सांगा आता. मग पोळ्या लाटणे, भाज्या करणे, झालं ना परत सगळं तोच रहाट गाडगा, तेच 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 सगळं. आई ग, वैताग आलाय ग मला हे सगळं करून. तुम्हाला सांगते, हे लग्न केलं ना आणि सगळा गोंधळच झाला. कॉलेजमध्ये असताना ना चांगली मोठमोठ्या नाटकात हिरोईनची कामं करायचे मी. 2-3 मराठी चित्रपटासाठी ऑफर पण आल्या होत्या मला. पण काय आता, लग्न झालं आणि चांगला ब्रेकच लागला सगळ्याला. मला सांगते, मी जर आज लग्न केलं नसतं ना तर एखाद्या मोठ्या पिक्चरमध्ये मोठी फेमस हिरोईन म्हणून चांगलं मिरवलं असतं. हो, पण काय आता, आलिया भोगासी असावे सादर.